शिवराज्याभिषेक मध्ये जे भगवं वादळ दिसलं ना ह्या टायमाला, इथे येण्याचा एक्सपिरियन्स शब्दात सांगू शकत नाही. महाराजांबद्दलचं प्रेम जे लोकांच्या मनामध्ये आहे. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे केतन आणि आज आपण आलोय किल्ले रायगडावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य राज्याभिषेक सोहळा अनुभवायला. 5 जूनला सातारमधून सुमारे 4 तासाचा प्रवास करून दुपारी 5 वाजता आम्ही रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या कोंजर या गावाजवळ पोहोचलो. इथेच गाडी पार्क करून पुढच्या प्रवासासाठी आपल्याला एसटीची सोय करण्यात आली होती. एसटीचा हा प्रवास, समोर दिसणारा रायगड आणि सोबतीलाही करवंद, अजून काय पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. कोंजर पासून ते पाचाड पर्यंतचा 15 मिनिटाचा प्रवास हा 1 तासाचा वाटत होता. कधी एकदा उतरून त्या रायगडाला डोळे भरून बघतोय असं झालं होतं. रायगडाच्या दिशेने पडणारं प्रत्येक पाऊल हे त्या अविस्मरणीय अनुभवाकडे घेऊन जात होतं, ज्या सोहळ्यानं अख्ख्या हिंदुस्थानाचे चित्र पालटलं होतं. 6 जून 1674 हा फक्त एक दिवस नव्हता, तर तो छत्रपती पर्वाचा एक सुवर्ण क्षण होता, ज्या दिवशी 18 पगड जातींचा स्वाभिमान या तख्तावरती बसला होता. हळूहळू गडावरती प्रचंड गर्दी जमू लागली. त्यामुळे स्वयंसेवकांनी शिवप्रेमींना थोडा वेळ एका जागी थांबवण्याचा निर्णय घेतला. काही जण शांतपणे एका जागी उभे राहिले, तर काहींनी वाट वाकडी करून वरती जाण्याचा निर्णय घेतला. अखेर 2 तास एकाच जागी थांबवल्यानंतर हळूहळू पुढे सोडण्यात आले. गर्दी पण खूप आहे. मागच्या वर्षीपासून बघतोय गर्दी मागच्या वर्षी कमी होती, आता खूप गर्दी आहे. येणारी पब्लिक पण तेवढीच आहे, जाणारी पब्लिक पण तेवढीच आहे. वरती गडावरती उभं राहायला पण जागा कमी आहे. पाय थकले होते, घसा कोरडा पडला होता. तेवढ्यात आई शिरकाई देवीचा गोंधळ कानावरती पडला आणि अंगात एक वेगळीच ऊर्जा संचारली. पुढे होळीच्या माळावरती तर भगवं वादळ तयार झालं होतं. हलगीच्या ठेक्यात शिवभक्त बेभान होऊन नाचत होते. उद्याच्या उत्सवासाठी नगारखाना सजला होता. सदरेवरती शाहिरांचा आवाज घुमत होता. आणि महाराजांच्या स्वाराला विचारलं, शिवाजी कौन शिवाजी? हम किसी शिवाजी को पहचानते नहीं. मात्र फेकून दिलं आणि स्वाराने आल्या पावली बापे छत्रपती शिवाजी महाराजांना सांगितली आणि 5000 मावळे त्या वीरजी होराच्या घरामध्ये घुसलेलं आणि घराला खंड्या लावल्या गेल्या, खंड्या लावल्या गेल्या आणि वीरजी होराच्या घरामधून शिवाजी महाराजांनी त्या काळामध्ये 6000 किलो सोनं, 20,000 किलो चांदी आणि 28 पोते भरून हिरे बाहेर काढले आणि सगळे स्वराज्याच्या उभारणी करता महाराजांनी महाराष्ट्रामध्ये आणले. दरवर्षी वर्दीमध्ये मी बंदोबस्तसाठी यायचो. ह्या वर्षी मला येण्याला चान्स भेटला नाही, त्यामुळे मी पुन्हा ड्युटीला कल्टी मारून राज्याभिषेक सोहळा बघण्यासाठी मी आणि माझे मित्र हे आलेले आहेत. राज्याभिषेक सोहळ्याचं असं आहे की जे तुम्हाला असं म्हणलं जातं की राजगड कधी तुम्हाला नाराज करत नाही, परंतु रायगड सुद्धा तुम्हाला कधी नाराज करत नाही. त्यामुळे अवश्य रायगडांना भेट द्या आणि राजांचा ज्या व्यक्तीने राज्याभिषेक बघितला तो व्यक्ती अतिशय भारावून जातो. आणि इथे आम्ही 2 दिवस झाले पर्यपासून निघालेले आहोत. मी, माझे मित्र आणि दुसरे अजून 2 मित्र आहेत, त्यांनी आम्ही बाईकवरती निघालोय. येताना आम्ही जो व्ह्यू पाहिलाय, जो ताम्हिणी घाट सगळ्यात फेमस घाट असा मानला जातो, याच उन्हाळ्यामध्येच आपण पाहू शकता. एवढं ऊन वाचून सुद्धा एवढी हिरवळ दिसते ना या साईडला, आमच्या इकडे तर कधीच आम्हाला बघायला पण नाही भेटली. ती पाहून एवढं मन भरून आलंय आमचं. आणि रायगड तर काही विषय बोलायचं काही शब्दच नाही राहिले त्यासाठी. तर माझी दुसरी वेळेस आहे रायगड येण्याची. मी पहिली वेळेस आलो होतो ते छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्याभिषेकाची. तेव्हा मी समज ठरवलो की मला रायगडची वारी करायची. तर मी आज शिवाजी महाराजांची पहिली वारी आहे. तर एवढं भारी वाटतंय मला की रायगड म्हणजे स्वर्गच आहे. ते म्हणतात ना, काशी काया मथुरा एका बाजूला आणि रायगड एका बाजूला.
ते खरंच बरोबर आहे. जय शिवराय मित्रांनो, रायगडला येण्याची माझी ही तिसरी बारी आहे. मी फर्स्ट टाइम 6 जून 2024 ला आलो होतो. तेव्हा माझा फर्स्ट एक्सपिरियन्स इतका भारी होता की मी कधी रायगडला आलो नव्हतो. खरंच रायगड हा स्वर्गापेक्षा कमी नाही. आणि आता पण हे वरचे ढग जेव्हा लागतात ना अंगाला, तेव्हा स्वर्गात असल्यासारखं वाटतं. आणि जेव्हा मी 2024 मध्ये आलो होतो महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला, तेव्हाची गर्दी आणि आत्ताच्या गर्दीमध्ये खूप फरक आहे. तेव्हा खूप कमी लोक होते, म्हणजे आता जसं जसं लोकांपर्यंत पोहोचत चाललंय की राज्याभिषेक बद्दल, तसे शिवभक्त जोडत चाललेत अजून आपल्या. आणि हे चांगली गोष्ट आहे आणि अजून जुटायला पाहिजेत आणि महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला रायगडला नक्कीच यायला पाहिजे. नमस्कार, मी विक्रम साताऱ्यामधून आलो रायगडावरती. खास आम्ही शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त इथे आलेलो आहे. येण्याचा अनुभव मस्त होता, लक्षात राहील. खूप म्हणजे खूप वेगळा इथं अनुभव आहे. इथे येण्याचा एक्सपिरियन्स शब्दात सांगू शकत नाही. इथं माणूस स्वतः आलाच पाहिजे, एवढंच सांगेन. आणि इथे आल्यावरती जो अनुभव भेटला ना, तो खरोखर एवढा असं बोलताना बघण्यासारखं होता ना. आणि जे पब्लिक, जे महाराजांबद्दलचं प्रेम जे लोकांच्या मनामध्ये आहे, ज्या संख्येने लोक आलेत ना, ते पाहून अतिशय असे डोळे एकदम भारावून गेले की जे प्रेम आमच्या मनात आहे ते अजून खूप जणांच्या मनात आहे. जय शिवाजी महादेव महादेव. एक्सपिरियन्स म्हणजे जसं अनुभव इकडचा 2 दिवसाचा, जो आम्ही लोकांनी काल खूप मैदानी खेळ वगैरे पाहिले, त्याच्यानंतर मैदानी खेळ पाहून आम्ही लोक प्रयत्न केलेला ऍक्च्युली राज दरबारवरती जे अख्खान चालू असतं ते पाहण्यासाठी, काही भेटलं नाही ते. पण बाहेरून त्याचा अनुभव खूप छान घेतला. या वर्षी त्यांनी स्क्रीन लावलेली एक मोठी, ज्याच्या थ्रू आम्ही लोकांनी तो अनुभव घेतला. मस्त मजा आली एकदम. मला असं वाटतं जे लोक इथे पर्यंत पोहोचले नाहीत त्यांनी प्रयत्न करावा की नेक्स्ट इयर पोहोचण्याचा इकडे आणि अनुभव घेण्याचा. जे आपलं आहे, जसं आता असं बोलता येईल की स्वराज्याचा एक मोठा सण म्हणजे आपल्या महाराष्ट्रातला सर्वात मोठा सण आहे हा राज्याभिषेक आपल्यासाठी. म्हणून हा अनुभवणं गरजेचं आहे. प्रत्येकाने एकदा तरी लाईफ मध्ये अनुभवायला पाहिजे. मी गेले 4 वर्ष होता जेव्हा मी राज्याभिषेकासाठी स्पेशली आलेलो. 350 पण मी आलेलो. मध्ये 2 वर्ष नाही जमलं, पण यावर्षी पुन्हा मी आलोय. कारण की मनात ते प्रेम आहे ना, ते कधी कम नाही होत, ते वाढत जातं अजून. सो लाईफ मध्ये एकदा तरी तुम्ही हे अनुभव जगा आणि इथे येऊन एक्सपिरियन्स घेतला तर खूप छान वाटेल. लोक इथं जास्तीत जास्त येतील, आपली मुलं बालं इथे येतील आणि आपण आपल्या मुलाबाळांना पण सांगू की इथं रायगडावर काय घडलं, काय नाही, राज्याभिषेक कसा आहे, काय हे सर्व आपण सांगता येईल करून. नमस्कार, राज्याभिषेकला मी पहिल्यांदाच आली आहे रायगडावरती. याआधी सुद्धा आली होती, पण एक नॉर्मल ट्रेकिंग साठी आली होती. पण राज्याभिषेकचा हा क्षण वगैरे 2 दिवस खूप छान वाटलं. फक्त एवढंच आहे की इथे मुलांची संख्या खूप जास्त प्रमाणात आहे, तर नेक्स्ट टाइम पासून मुलींनी सुद्धा जास्त यावं, त्यांनी सुद्धा खूप प्रतिसाद द्यावा, तर खूप चांगलं वाटेल. आणि फक्त ट्रेकिंग म्हणून नाही किंवा एक एन्जॉयमेंट म्हणून नाही, तर आपल्या शिवाजी महाराजांसाठी केलेला सोहळा आहे असं. तर रायगड आपलं घर आहे असं समजून सगळ्यांनी इथे राहावं. जेवणाची व्यवस्था सगळी केलेली असते. कचरा व्यवस्थापन वगैरे पण इथे खूप ठिकाणी केलेलं असतं. फक्त आपल्याच हातात आहे की जास्त कचरा जास्त ठिकाणी करू नये. आणि इथे वेगवेगळे प्रतिष्ठान वगैरे आहेत, ते कचरा साफ वगैरे करतात. पण आपली सुद्धा एक जबाबदारी आहे की रायगड स्वच्छ ठेवला पाहिजे, कारण का हे एक आपलं घर आहे असं समजावं आपण. शिवराज्याभिषेक मध्ये जे भगवं वादळ दिसलं ना ह्या टायमाला, खूप छान वाटलं. रात्री 2 वाजण्याच्या सुमारास जगदीश्वराचं दर्शन घेऊन आम्ही रायगडाच्या सर्वात पवित्र जागेवरती आलो. इथे आल्यावरती मनातले सगळे प्रश्न संपतात आणि मन शांत होतं. याच ठिकाणी आपल्या सह्याद्रीचा सिंह विसावला. हिरोजींचं इमान गडाच्या प्रत्येक दगडात आपल्याला दिसते. हा शिलालेख याचीच ग्वाही आपल्याला देतो. जोपर्यंत आकाशामध्ये चंद्र सूर्य आहे तोपर्यंत या रायगडाचे वैभव तसेच टिकून राहील.
एरवी कठोर आणि कणखर भासणारी रायगडाची भूमी त्या दिवशी शिवप्रेमींसाठी मलमली गादी झाली होती. आईच्या कुशीत जसे लेकरू निसते तसे रायगडाच्या कुशीत सगळे शिवभक्त विसावले होते. सह्याद्रीच्या कडे कपाऱ्यांनाही ज्या दिवसाची ओढ होती तो दिवस अखेर उजाडला. शिवराज्याभिषेकाचा सुवर्ण सोहळा डोळ्यात साठवण्यासाठी लाखो शिवभक्त सज्ज होते. एवढे लोक फक्त आपल्या राजाला तख्तावर बसलेलं बघण्यासाठी आले होते. जय शिवाजी, जय भवानी या घोषणांचा नाद घुमला. तोण्यांच्या मोहरांनी माझ्या राजाचा अभिषेक झाला. ढोल ताशांच्या गजरांनी अख्खा रायगड दुमदुमला. शिवरायांच्या रूपानं मराठ्यांना त्यांचा पहिला छत्रपती लाभला. हा सोहळा, याची देही याची डोळा बघून आत्मा तृप्त झाला. यावर्षी नाही जमलं तर पुढच्या वर्षी या आपल्या राजाचा शिवराज्याभिषेक अनुभवण्यासाठी अवघे अवघे या.